अक्षय जाधव कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनाजेसारख्या छोट्या खेडेगावातला गुणवान कबड्डी खेळाडू. ग्रंथपाल म्हणून काम करणारे अक्षयचे वडील कबड्डी खेळाडू होते. अक्षयने देखील आपल्यासारखंच कबड्डी खेळाडू बनावं म्हणून त्यांनी त्याला कबड्डीच्या खेळात कारकीर्द घडवण्याकरता पाठिंबा दिला. 21 वर्षांच्या अक्षयने देखील कबड्डीच्या खेळात मेहनत घेत राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. या हंगामात त्याला प्रथमच प्रो कबड्डीची दारं खुली झाली. आपल्या मुलानं कबड्डी खेळावं हे अक्षयच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. मात्र त्यांना जिवंतपणी आपला मुलगा प्रो कबड्डी खेळत असल्याचं काही पाहता आलं नाही. पुणेरी पलटण टीममध्ये असलेल्या अक्षय एका महिन्याच्या शिबिराकरता पुण्यात आलेला असताना त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी अक्षय 2 दिवस गावी परतला. मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तो पुन्हा टीममध्ये दाखल झालाय. वडिलांची इच्छा होती मी खेळावे आणि आईची पण होती, पण आता वडील 16 तारखेला गेले त्यामुळे त्यांना बघायला दिवस आले होते, ते त्यांना बघता आले नाहीत. आई शेतीच करते. अक्षयचं कुटुंब गरीब आहे. त्यांच्याकडे साधारण 10 गुंठे जमीन आहे. आई शेतात काम करते तर लहान भाऊ 18 वर्षांचा आहे, तो शिकतोय. आता सारी जबाबदारी कॉलेजच्या अखेरच्या वर्षात शिकत असलेल्या 21 वर्षांच्या अक्षयच्या खांद्यावर आली आहे. चांगली मेहनत करून मी खेळेन. हा माझा फर्स्ट सीझन आहे. पुढच्या सीझनसाठी सुद्धा मी प्रयत्न करेन. चांगले खेळेन. पुणेरी पलटणसाठी चांगला प्रयत्न करून कप जिंकायचा प्रयत्न करतो आहे. आम्ही चांगली मेहनत घेतली. प्रो कबड्डी सुरू असताना अक्षयच्या वडिलांचं 10वं असणार आहे. मात्र याही परिस्थितीत तो डगमगलेला नाहीये. आलेल्या परिस्थितीला सामोरा जाण्याकरता सज्ज आहे. म्हणूनच अक्षयच्या धैर्याचं कौतुक करावं लागेल. त्याला प्रो कबड्डीत यश लाभो आणि त्याच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण हो हीच सदिच्छा. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.